मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जे विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी झाला आहे। शिपाई हमाल फरारचा पेपर या ठिकाणी झालेला आहे, लिपिकचा पेपर झालेला आहे आणि चालकचा पेपर या ठिकाणी झालेला आहे। तर चालकचा या ठिकाणी 20 मार्काचा पेपर होता, त्याचबरोबर लिपिकचा जो पेपर हा 90 मार्काचा होता आणि शिपाई हमाल फरारचा जो पेपर आहे 30 मार्कासाठी पेपर या ठिकाणी होता। तर पेपर मी पाहिलेला आहे, सर्व याचे पेपर मी या ठिकाणी तपासलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने पेपर या ठिकाणी आला, म्हणजे एकदम हार्ड पण पेपर त्या ठिकाणी नव्हता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ, तर याचा पेपरचा कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, पेपर पास होण्यासाठी किती मार्क आम्हाला असले पाहिजे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा पेपरचा या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, किती मार्क आपल्याला जर असेल तर आपण पास या ठिकाणी होणार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि आजचा जो व्हिडिओ होणार हा संपूर्ण अभ्यासपूर्ण आजचा व्हिडिओ या ठिकाणी होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ पेपरच्या कट ऑफच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी पडलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरारचा जो पेपर आहे याचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे, त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे चालकचं पद आहे चालकचा पण कट ऑफ कमी जाणार आहे, त्याचा पण तुम्हाला कारण सांगणार आहे। लिपिकचा पण कट ऑफ कमी या ठिकाणी जाणार आहे, त्याचं पण कारण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर पहिली गोष्ट, शिपाई हमाल फरारचा पेपर मी या ठिकाणी पाहिला, अतिशय सोपा पेपर आहे, म्हणजे एकदम हार्ड पण पेपर नाही आणि एकदम सोपा पण नाही, मीडियम आहे, पण चांगल्या पद्धतीने आहे, सोप्यासारखाच पेपर आहे शिपाई हमाल फरारचा, ठीक आहे। तर पेपर मी या ठिकाणी पाहिला आहे, दोन्ही शिफ्टचे या ठिकाणी पेपर पाहिलेले आहे आणि या ठिकाणी चांगल्या मुलांनी या ठिकाणी पेपर या ठिकाणी दिलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर चालकमध्ये सुद्धा चालकचा पण पाहिला 20 मार्काचा पेपर आहे, कशा प्रकारे त्याची पातळी होती। त्याचबरोबर लिपिकचा पण 90 मार्काचा पेपर मी पाहिला, कशा प्रकारे यामध्ये पातळी होती, तर ठीक आहे। तर यावर्षी जो कडाबा हा कमी या ठिकाणी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे तर ते कारण आहे म्हणजे यावर्षी जागा जास्त आहे। कट ऑफ कमी जाण्याचं जे सर्वात मोठं कारण आहे तर ते जास्त यावर्षी सर्वात जास्त जागा यावर्षी आहे, त्यामुळे त्यांना जे विद्यार्थी मिळवणं एकाच जागेसाठी एकाच 15च्या रेशोने त्यांना मुलं त्या ठिकाणी पास करायचे आहे, त्या कारणानं जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपरमध्ये या ठिकाणी आपल्याला कमी जरी मार्क असेल तर नक्की आपण कट ऑफमध्ये बसणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी टेन्शन नाही घ्यायचं आहे विद्यार्थी मिळवणं। तुम्हाला जर कमी जरी मार्क असेल तर टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, तर या ठिकाणी ते एकाच 15च्या मुलं या ठिकाणी पास केले जाणार, एक लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिकमध्ये किती पोरं पास करणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये 1332 जागा या ठिकाणी लिपिकच्या होत्या। आता 1332 जागा होत्या, 1332 जर आपण जागा आहे तर एकाच 15च्या रेशोमध्ये जागा जर पाहिलं तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर समजा 1332 जागा आहे तर ते 19,980 विद्यार्थी जे लिपिकचं पद आहे लिपिक पदामध्ये ते पास करणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर चालकमध्ये 37 जागा होत्या, 37 जागेसाठी आपण पाहिलं तर 37 जागेसाठी त्यांना 555 विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बरोबर आपण या ठिकाणी पाहिलं शिपाई हमाल फरारचं जे पद आहे तर त्यामध्ये जे टोटल जागा होत्या 887 जागा होत्या। आता 887 जागा शिपाई हमाल फरारच्या होत्या, 887 जागांसाठी जर आपण पाहिलं एकाच 15च्या रेशोने जर त्यांनी बोलावले तर 13,305 विद्यार्थी त्या ठिकाणी पेपरसाठी त्या ठिकाणी क्वालिफाय करणार आहे, तर ह्या कारणानेच पेपरचा जो कडाबा हा या ठिकाणी कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी पेपरचा कडाब किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर जे चालकचं पद आहे पहिले मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा जो कडाब आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं चालकचा कडाब सांगणार आहे, त्यानंतर लिपिकचा तुम्हाला कडाब सांगणार आहे, त्यानंतर शिपाई हमाल फरारचा कडाब तुम्हाला समोर सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं चालकमध्ये जर आपण पाहिलं तर चालकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 20 मार्काचा पेपर होता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ
खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये 20 मार्काचा पेपर होता। तर 20 मार्काचा कडाप या ठिकाणी किती देणार आहे पेपरचा पातळी मी त्या ठिकाणी पाहिले कशा प्रकारे होती। तर चालकचा जो कडाप आहे, ड्रायव्हरचा जो कडाप आहे, तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 17 ते 15 ते 17च्या दरम्यान या ठिकाणी कडाप देणार आहे। एवढा सेफ झोन आहे तुम्हाला पेपरमध्ये। तर समजा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ पेपरमध्ये जर आपण जे ड्रायव्हरचं पद आहे, ड्रायव्हर पदामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी 15 ते 17 प्रश्न तुमचे बरोबर येत असेल तर 17 ते 15 मार्क तुम्हाला भेटले असेल तर नक्की आपण या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतो। एवढा सेफ झोन या ठिकाणी जाणार आहे, एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर लिपिकचं पद आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये। तर 90 मार्काचा पेपर होता क्लर्कचा। तर 90 मार्काचा या ठिकाणी पेपर झालेला आहे। तर कडाप जो जाणार आहे हा अंदाजे जो कडाप जाणार आहे 60 ते 68 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। एवढा सेफ झोन आहे। तर जे काही पद या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पद लिपिकचं पद आहे, लिपिकचा जो पेपर हा 90 मार्काचा होता। तर 90 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे लिपिकचा, तर हा विद्यार्थी मित्रांनो 60 ते 68च्या दरम्यान जाणार आहे। तुम्हाला जर पेपरमध्ये 60 ते 68च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर नक्की आपण या ठिकाणी पेपर पास होऊ शकतो। एवढा कडाप या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे। एवढा सेफ झोन या ठिकाणी आहे कारण की जागा जास्त आहे यावर्षी। लिपिकच्या ज्या जागा ह्या जास्त आहेत आणि त्यांना 19,000 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी पास करायचे आहेत। त्यामुळे जो कडाप आहे 60 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। 60 पर्यंत सेफ झोन या ठिकाणी येतो। लिपिकचा जो पेपर आहे 90 मार्काचा होता, 90 पैकी जो सेफ झोन आहे तर 60 पर्यंत या ठिकाणी सेफ झोन आहे। लक्षात ठेवा 60 कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त जर धरला आपण तर 68 पर्यंत, ठीक आहे। जास्तीत जास्त 68 पर्यंत सेफ झोन आहे आणि कमीत कमी 60 पर्यंत। जर आपल्याला 60 तरी मार्क असेल तर आपल्याला खचून जायचं नाही, तर नक्की एवढा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। एवढा सेफ झोन या ठिकाणी लिपिक पदामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जो शिपाई हमाल फराच जो पेपर आहे, शिपाई आणि हमाल फराश जे काही ज्या पण विद्यार्थ्यांनी शिपाई हमाल फराचा जो पेपर दिलेला आहे तर त्यामध्ये 887 जागा होत्या। तर त्यामुळे त्यांना जवळपास 13,500 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी पास करायचे आहे 1:15च्या रेशोमध्ये। तर जो शिपाई हमाल फराचा जो कडाप आहे, तर आता तुम्ही पेपरचा या ठिकाणी पातळी पाहिली त्या ठिकाणी कशा प्रकारे पेपर होता, सोपा पेपर आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपर सोपा आहे, लक्षात ठेवा। तर पेपर या ठिकाणी मी पाहिला पेपरची जी पातळी आहे शिपाई हमाल फराची तर एकदम सोपा आहे, म्हणजे एकदम सोपा या ठिकाणी एकदमही नाही आहे पण हाय म्हणा मीडियममध्ये सोपा आहे। म्हणजे या ठिकाणी ज्यांनी तर इमानदारीने अभ्यास केला असेल तर त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी 22 ते 27च्या दरम्यान मार्क मुलांना पडलेले त्या ठिकाणी आहे। तर शिपाई हमालचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर जवळपास 22 ते 26च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं सेफ झोन आहे। तर ज्यांनी सुद्धा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराचा जर आपण पेपर या ठिकाणी दिला असेल तर 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो या ठिकाणी 22 ते 26च्या दरम्यान जाणार आहे। कमीत कमी 22 पर्यंत कडाप आणि जास्तीत जास्त 26 पर्यंत। तर एवढाच काही कडाप आहे, 22 ते 26च्या दरम्यान कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराश ह्या पदाचा, ठीक आहे। तर एवढा काही कडाप जाणार आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं म्हणजे एवढा जर कडाप लागला तर आपलं सिलेक्शन होणार आहे असं नाही आहे। तर आपल्या यामध्ये आपण त्या ठिकाणी पेपर क्वालिफाय होणार आहे, आपल्याला पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावलं जाणार आहे। म्हणजे शारीरिक क्षमता आपली 10 मार्कासाठी होणार आहे, त्याचबरोबर आपल्या 10 मार्कासाठी मुलाखत होणार आहे। शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला असंच म्हटलं जाणार आहे फॅनची बटन दाब, याची बटन दाब, ठीक आहे, असे नॉर्मली प्रश्न विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे 50 पैकी निवड होत असते। तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दाढीतच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद।